मगापासून ऐकून घेतोय म्हणून लई बोलू नका. आमच्या आई साहेबांचा स्वीकार बरं हे राहू दे, ह्याच्या आधीच जर स्वीकार केला असता या घरावरच ही परिस्थिती आली नसती हो. आणि इथं फुशार काय मारताय काय वाटेल ते. अजय तुला माहिती आहे का मगाशी काय बोलत होते? मला म्हणत होते मी जे हंतरुणाला खेळलो होतो त्याला जबाबदार भुवनेश्वरी होती म्हणे. हा आमच्या आई साहेब. तू सांग जरा ह्यासनी. अधिपती जाऊ जाऊ दे ना ते आता. नाही नाही सांग की तू. अरे ते ते म्हणजे जाऊ दे, तू तरी काय बोलणार म्हणा. या माणसाला चाडच नाही, उलट्या काळजाचा माणूस आहे. तुमच्यामुळे अवदसा येत्या घरात. बरोबर आहे तुझं. ती भुवनेश्वरी नावाची अवदसा मीच आणली ना या घरात. आणि कशासाठी कुणासाठी आणली? तुझ्यासाठीच ना. तुलाच पहिल्यांदा दिसली ना रस्त्यावरती भिकारी बाई, चारुलता सारखी दिसणारी. आई आई म्हणून तू मिठी मारलीस ना तिला पहिल्यांदा. तुला दोष देत नाही, मी लहान होतास तू त्यावेळेला. पण मोठा झाल्यावरती कळलं ना तुला की ती तुझी सख्खी आई नाही आहे, खरी आई नाही आहे. मग का दूर केलं नाहीस तिला? आई म्हणजे आई असते हो, चारवा सूर्यवंशी. खरं खोटं असं काय नसते त्याच्यात. जी माया लावत्या, खरं प्रेम करते ना, आयुष्यात जी उभं करते ना आपल्याला, ती आई असते. तुम्ही बी आजीला आई म्हणता ना व? काढशीला काय आजीला घराबाहेर? मी आईनं घराबाहेर काढीन का? कशासाठी? अरे काही संबंध नसताना त्या बाईनं माझ्यासाठी एवढं केलंय. चांगल्या मनाची बाई आहे ती. काही वेळेला चांगल्या माणसांच्या पोटी वाईट माणसं जन्म घेतात ना, तसं झालंय. त्या भुवनेश्वरीनं या बाईसारख्या चांगल्या बाईच्या पोटी जन्म घेतलाय. आमच्या आई साहेब वाईट नाही तो, तर तुमच्यामुळे वाईट ठरल्या. कवा तर मान्य करा ही गोष्ट. आमच्या आई साहेब नव, ह्या सगळ्या परिस्थितीचं मूळ तुम्ही आहे सा. हे सगळं ना त्या भुवनेश्वरीनं तुझ्या मनात माझ्या विरुद्ध पेरलेलं विष आहे जे ओकतोयस तू. कधीतरी बाप म्हणून माझी तळमळ कळली तुला? कधीतरी समजून घ्यायचा प्रयत्न केलास? तुला आता कळणार नाहीये बाप काय असतो ते. जेव्हा स्वतः बाप होशील ना तेव्हा कळेल. बाप काय असतो ते तुम्ही मला सांगू नका. आणि मी जेव्हा बाप होईन ना तेव्हा तुमच्यासारखा बाप तर नक्कीच होणार नाही, एवढं गॅरंटी देऊन सांगतो तुम्हाला. त्या चारूला तर मॅडमचा अपघात झाला, त्याच्यानंतर गळा काढून बसला. माझी चारू गेली, माझी बायको गेली म्हणून. आमच्याकडे काही लक्षच दिलं नाही हो तुम्ही. तुमचंच दुःख तुम्हाला पूर्ण झालं. त्याच्यानंतर काय पैसे कमवायचे मागा लागला, बिझनेस करायला लागला. बाप म्हणून जर तवा माया दिली असती ना आम्हाला, तर हे चित्र आत्ता बघायला मिळालं नसतं. आई बघितलं काय बोलतोय हा? माझा सख्खा मुलगा बोलतोय. हे सगळं मी केलं ते कुणासाठी केलं? अरे तुझ्यासाठी केलं ना. त्या बाईला मी घरात आणलं ते तुझ्यासाठी आणलं ना. आणि माझी बायको गेल्यानंतर, माझी चारू गेल्यानंतर मी 4 दिवस दुःखात बुडालो, तर हा ऐकून दाखवतोय मला. बसता अश्रू ढाळत. आणि आई मी याच्याच भविष्यासाठी व्यवसाय उभा करत होतो ना. मला खात्री अधिपती स्वतः मला घरी परत घेऊन जाते. ते तसं करत नाहीत म्हणून तर आम्ही इथं आलोय ना व. चला सुनबाई, तुमची सत्याची थेर ठेवा आता बाजूला आणि चला घरला चला. तुम्ही अधिपतींची बायको आहेसा, सूर्यवंशींची सुनबाई आहेसा. चला चला घरला चला. मॅडम बंद करा हा दिखावा करणं. अरे तुम्हाला काय वाटतं मला माहित नाहीये? अधिपतींसाठी तुम्ही हा सगळा दिखावा करता. तुम्हाला जे समजायचं ते समजावं, पण आम्ही जे काय करतो का नाही ते अधिपतींच्या सुखासाठी करतो. ते असली त्रास झालेला आम्हाला नाही चालत. आधी त्रास द्यायचा आणि मग म्हणायचं त्यांना त्रास झालेला आम्हाला चालत नाही. आम्ही अधिपतींना त्रास कवाच देत नाही. मग आता काय करताय? त्यांचं ज्यांच्यावर जीवापाड प्रेम आहे त्या बायकोला तुम्ही घराबाहेर काढलं आणि तुम्हाला असं वाटतं त्यांना त्रास होत नसेल? खरंच असं वाटतं तुम्हाला? मॅडम एक दिवस येईल जेव्हा अधिपतींना कळेल की तुम्ही किती खोट्या आहात. आणि तो दिवस मी आणेन. मी तुमचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणेन. अहो हा प्रयत्न तुम्ही किती वेळा केला आणि किती वेळा तोंडावर पडलायसा हे काय आम्ही तुम्हाला सांगायची गरज नाही. जाऊ द्या जाऊ द्या. हा आमचा चेहरा समोर आणण्याचा प्रयत्न जाऊ द्या बाजूला. तुम्ही तुमचं काय ते बघा. म्हणजे तुम्हाला खात्री आहे ना व अधिपती तुम्हाला स्वतःहून घरला परत घेऊन जातील म्हणून? हो, मला 100% खात्री आहे अधिपती स्वतः मला घरी घेऊन जातील. कळलं तुम्हाला? तसाच राग येतो की का मी ह्याच्या पोटी जन्म घेतला. उलट्या काळजाचा माणूस. रोजक्याला ताबा आजारी होते ते बरं होते, अंतरुणाला खेळून होते, गप तरी बसत होते. आता बोलायला लागला म्हणजे बोलका पोपट एवढा कानातनं रक्त येते अजय. एवढं बाड 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 करते ती. हे आमच्या आई साहेबांनी जर मला ताकीद दिली नसती ना की ह्या माणसाला काय करू नको म्हणून, आणि ह्यो जर आमचा बाप नसताना आत्तापासून मी कुठल्या तरी आश्रमात पाठवला असता. शांत हो की जरा. अरे नग असं बोलूस, वडीलच तुझं ते.
काय नाही वडील बिडील काय नाही, ते म्हणतात ते खरं नाग आहे नाग, बाकी काय नाही. आता आजारपणाची काट टाकले तर फुतकारतात. गप की, गप जरा. मला ठाव आहे तुझं त्यांच्याबद्दलचं मत काय बदलणार नाही, पण ते समजा सोड. जावई बापूंचं सुनबाई बद्दलचं म्हणणं आहे नव, ते खरं आहे बघ. सुनबाईला घरी परत घेऊन ये. मास्तरीन बाईची पण चूक झाली का आजी? अरे कोण चूक कोण बरोबर हे ठरवायची वेळ नाही आहे आता. हे बघ, तुमच्या दोघांचा संसार सांभाळायची आहे आता. आता जर काही येळ घालवशील नव तर हातचं नातं बी घालवशील बघ. नातं जप. सुनबाईला घरी परत घेऊन ये. जाऊ दे सोड, ह्यो विषय आपण नंतर बोलूया. पहिल्यांदा तू ते 4 वाजता सूर्यवंशीला म्हणून तोंड बंद ठेव. त्याच्या वागण्यामुळे सगळं झालेलं या फळाला आले माहिती आहे ना. स्वतः बी मरत नाही, आम्हाला बी नीट जगू देत नाही. अरे नगर ना अशी चिडचिड करू. शांत राहा बघू. मी बोलते त्यांच्याशी. बरं, तुझ्यासाठी काय चहा कापी आणू काय? काय नको मला, काय नको काय नको. अरे घे थोडं, जरा तरतरी येईल. मला चहा पाजण्यापेक्षा त्याला जरासं विष पाज, एक पावशेरभर. अरे काय भरल्या घरात काय बोलतेस तू? मग काय करू, त्या माणसाचा विषय निघाला की माझं असं होतंय. मला काय भान राहत नाही मी काय बोलतोय आणि काय वागतोय. जाऊ दे आपण हे विषय बंद करूया. माझं डोसकं आधीच फिरलंय. मी काय तर उगाच फालतू बडबडणार, तुला ऐकून घ्यायला लागणार. तू जा. माझा काय तुझ्यावर राग नाही बाई माझी. तुझा खंदी कार्यकर्ती, मी जरा एकटा थांबतोय. तुझा